SIR मोहिमेमुळे राज्यातील तब्बल 2 कोटी मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे। एकट्या नाशिक शहरातील 5,57,000 मतदार संपर्काबाहेर आहेत। शहर आणि ग्रामीण पकडता हा आकडा 10,33,973 इतका आहे। मराठवाड्यात तब्बल 21,46,000 मतदारांचा ठावठिकाणा आढळला नसल्याची माहिती आहे। 24 ऑगस्टला अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 16 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार आहेत। मुंबई, ठाणे आणि पुण्यात SIR प्रक्रियेसाठी BLO घरोघरी न पोहोचल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। काही ठिकाणी इमारतींच्या गेटवरच फॉर्म सोडल्याचा आरोप आहे। त्यामुळे मतदारांची माहिती अचूक नोंदवली जाणार का हाही प्रश्न आहे। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, SIR प्रक्रिया आणि काही लाख माणसं या प्रक्रियेतून वगळले जाण्याचे दावे होत आहेत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच SIR प्रक्रिया जी आहे त्याचा काल शेवटचा दिवस होता। मात्र लाखो नावं जी आहेत ती वगळली गेल्याचा आरोप केला जातोय। त्याच्यामध्ये अनेक लोक जी आहेत, ज्याच्या बघितलं आपण नाशिक जिल्हा जो आहे तो आघाडीवरती आहे। सगळ्यात जास्त मतदार जे नॉट रिचेबल आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यांमध्ये हाच प्रकार आहे। दुसरं एक अडचण जी झाली, जो आरोप झाला तो म्हणजे BLO जे आहेत ते घरोघरी पोहोचले नाहीत अशी तक्रार जी आहे ती केली जाते। अनेक ठिकाणी सोसायटीच्या कार्यालयामध्ये गेटवर फॉर्म जे आहेत ते ठेवले आणि BLO निघून गेले। त्याचं कारण म्हणजे अनेक BLOंवरती तक्रार करण्यात आली की त्यांच्याकडे कामाचा ताण अधिक होता। अनेक शाळा असतील, महाविद्यालय असतील, सरकारी कर्मचारी यांच्यावरती हे काम सोपवलं होतं। त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती। अनेक ठिकाणी ते जात नव्हते अशी तक्रार। त्यामुळे मतदार प्रक्रिया, नोंदणी प्रक्रिया जी आहे ती योग्य पद्धतीने पार पडली आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं जात आहे। देशातली मतदार नोंदणीची सगळ्यात मोठी मोहीम किंवा सगळ्यात मोठी प्रक्रिया होती आणि असं BLO, DLO या पूर्ण सायकलवरती ही पूर्ण प्रक्रिया अवलंबून होती। याच्यातली एक जरी साखळी निखळली तरी पूर्ण चेन जी आहे ती विस्कळीत होऊ शकते आणि झाली। अनेक ठिकाणी पाहायला मिळाले, अनेक ठिकाणी 2 नावं जे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचं त्यामुळे अडचण निर्माण झाल्या। अनेक ठिकाणी जे आहेत ते BLO उपलब्ध नव्हते ते शेवटच्या दिवशी, त्यामुळे अनेकांची नाव नोंदणी होऊ शकली नाही। अशा अनेक अडचणी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। प्रसन्न सर, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।